राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात किसान सभेने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून 11 जून रोजी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या शासन आदेशाची होळी करत राज्य सरकारचा जाहीर धिक्कार केला। आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार अश्विनी जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। सरकारच्या या नवीन कर्जमाफी योजनेत अत्यंत जाचकटी व शर्ती घालण्यात आल्याचा आरोप किसान सभेचे जिल्हा सचिव कॉम्रेड श्याम शिंदे यांनी केला आहे। निवडणुकीपूर्वी 7/12 कोरा करण्याचे आश्वासन देऊन आता बहुतांश शेतकऱ्यांची केवळ 50,000 रुपयांवर बोळवणूक केली जात आहे। ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला। 2019 मधील कर्जमाफी घेतलेले थकीत शेतकरी आणि नियमित कर्जदार दोघांनाही केवळ 50,000ची मर्यादा लावण्यात आली असून सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत। यामध्ये कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या सर्व जाचकटी व शर्ती तातडीने रद्द कराव्यात, सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करावा, नियमित कर्जदार शेतकरी, शेडनेट, पॉली हाऊस आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व पीक व शेती सुधारणा कर्ज माफ करावे यांचा समावेश आहे। या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड दिलीप महल्ले, तालुका सचिव अशोक केसरखाने आणि उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केले। या आंदोलनात कॉम्रेड श्याम शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं डॉक्टर आशिष नवले, किसान सभेचे महाराष्ट्राचे नेते व शेतकरी नेते यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर किसान सभेच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीचा जो शासन निर्णय निघालेला आहे, त्या शासन निर्णयाच्या विरोधात आज महाराष्ट्रभर किसान सभेचे आंदोलन होत आहे। या कर्जमाफी जिआरामध्ये या सरकारने लवाडी केलेली आहे, शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे। त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये फिरले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं आम्ही जर सत्तेवर आलो तर संपूर्ण 7/12 कोरा करू। तो एकच वेळा नाही तर अनेक वेळा त्यांनी कोरा कोरा शब्द वापरलेला आहे। पण खऱ्या अर्थानं जेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरला, महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये शेतकरी आंदोलन झालं, त्यामध्ये मोठ्या शेतकरी संघटना सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि या महाराष्ट्राच्या सरकारला सांगावं लागलं की 30 जून अखेरपर्यंत आम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्जमाफी करू। पण या कर्जमाफी करत असताना या महाराष्ट्रातल्या सरकारने जाचक अटी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे। ज्या 2017 मध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नव्हत्या। 2019 मध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी झाली, त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात अटी नव्हत्या। पण या 2025च्या आणि 26च्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात या सरकारने अटी निर्माण केलेल्या आहेत। त्या अटी काय आहे आणि या शासन निर्णयाचा आम्ही विरोध कशासाठी करतोय? त्या महाराष्ट्रातला शेतकरी आज या शासन निर्णयाविरोधात रस्त्यावर का उतरलेला आहे? तर खऱ्या अर्थानं जो शेतकरी ज्याला 2019 मध्ये कर्जमाफी झाली, तो शेतकरी पुन्हा या माफीमध्ये बसणार नाही। त्याला कर्जमाफी देऊ ते 2026 मध्ये देऊ, पण किती? ते 50,000च फक्त कर्जमाफी आम्ही त्याला देणार आहे। उर्वरित जर त्या शेतकऱ्यावर कर्ज असेल तर तो अगोदर त्या कर्जाची फेड करणार, तो कर्ज भरणार आणि त्यानंतरच त्याला कर्जमाफी आम्ही 50,000 देऊ। दुसरं त्याने अट निर्माण केलेली आहे, दुसरी अट त्यांनी टाकलेली आहे की जो पुनर्गठन शेतकरी जो आहे, जो शेतकरी पुनर्गठन करतो त्याला प्रोत्साहन सरकार अनुदान देते। ते पुनर्गठन त्याचे नियम काय टाकले? त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला शेतकरी जो पुनर्गठन शेतकरी आहे, सतत 4 वर्ष त्यानं कर्जाचं पुनर्गठन जर केलं तर त्याला आम्ही 50,000 प्रोत्साहन देऊ। पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 365 तालुके ओल्या दुष्काळामध्ये वाहून गेले, लाखो हेक्टर शेती वाहून गेली, त्यावेळेसच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफीची गरज होती। जेव्हा शेतकरी उठला तेव्हा फडणवीस साहेबांनी तारीख दिली आणि कर्जमाफी करू म्हणून सांगितलं। आज महाराष्ट्रातल्या
जवळजवळ 55 लाख शेतकऱ्याचा आम्ही कर्जमाफ करू म्हणतात. पण खऱ्या अर्थानं हे सत्य नाही आहे. याच्यामधलं वेगळंच आकड्याचं गणित या महाराष्ट्रातल्या सरकारचं आहे. म्हणून आमची या किसान सभेच्या माध्यमातून हे मागणी आहे की आपण बोलल्याप्रमाणे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. ही मागणी महाराष्ट्रभर आज किसान सभा घेऊन लावत आहे. आज प्रतिकात्मक आंदोलन जरी असलं तरी येणाऱ्या दिवसामध्ये किसान सभेच्या नेतृत्वामध्ये या नांदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं आंदोलन उभं केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एकीकडे तुम्ही कर्जमाफीची बाता करता, दुसरीकडे शेतकऱ्याला अटी टाकता. हे शेतकरी मान्य करणार नाही. फडणवीस साहेब आज महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा मुलगा हे समजून घेत आहे. तुमचं कट कारस्थान शेती कर्जमाफी बद्दल समजून घेतलेलं आहे त्यांनी. आज गेल्या 1 वर्षापासून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची लूट तुम्ही करत आहे आणि जेव्हा शेतकऱ्याच्या लुटीचा पडतावा करण्याची मागणी हे महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतो तेव्हा तुम्ही त्याला जाचकाठी निर्माण टाका. म्हणून या शासन निर्णयाचा आम्ही विरोध करत आहोत. या शासन निर्णयाची आम्ही होळी करत आहोत. संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय या महाराष्ट्रात शेतकरी स्वस्थ बसणार नाही. आम्ही आजचं निवेदन माननीय तहसीलदार मार्फत आम्ही मुख्यमंत्री यांना देत आहोत. जर तातडीनं तुम्ही अटी खारिज केला नाही, तातडीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर शेतकरी याच्यापेक्षा जास्त संख्येने एकवट येतील आणि मोठ्या संख्येने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आवाहन करतील. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.